अनिकेत आज मला शॉपिंगला घेऊन गेला होता. तर का ते बघा, आज शॉपिंग का केली. थंडी चालू झाल्यापासून तर आज पहिल्यांदाच रमाबाळ सकाळ सकाळी कोवळ्या उन्हाला बसलं होतं आणि इतक्या लवकर पण उठून बसली होती रमा. तर इकडे स्वयंपाकाची तयारी चालली होती. काकी माझ्यासाठी चहा बनवत होती. म्हणते तुला चहा चपाती देते गरमागरम खायला. इकडे मी आणि रमा चहा चपातीची वाट बघत होतो. रमाला तर काय मी चहा चपाती देणार नव्हते, पण उगाचच मी तिला घेऊन बसले होते. मग चहा चपाती वगैरे खाल्ली आणि रमाला आंघोळ वगैरे घालून आम्ही तिला टेरेसवरती घेऊन गेलो होतो. मला पण केस वगैरे विंचरायचे होते, गुंता खूप झाला होता केसांमध्ये. मग आम्ही वरती गेलो टेरेसला, गुंता वगैरे काढला केसातला आणि केस बांधून घेतले. आणि इकडे रमाला मी घेतलं होतं कारण की तिला आली होती झोप. मग तिला झोपवलं मी. काकीकडे मी आता बाळ झाल्यापासून पहिल्यांदाच गेले होते, त्यामुळे काकीचं पण हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं चाललं होतं मला, कारण की आम्ही आता चाललो होतो रिटर्न. मग काकी माझी ओटी वगैरे भरत होती. तर मी पण बसले होते. रमा झोपली होती थोडा वेळ, तर जरा शांतताच होती कारण की रमाची झोपच झाली नव्हती सकाळपासून. तिला जशी आंघोळ घातली मी तशी तिला आम्ही टेरेसला घेऊन गेलो होतो, त्यामुळं काही तिला झोपायलाच भेटलं नाही. मग थोड्यानंतर उठल्यानंतर तिला मस्त फ्रेश वगैरे केलं आम्ही आणि 2 वेणींची टोपी घातली आणि आम्ही निघालो घरी. तर जाता जाता काकी पण म्हणले चला मी येते तुम्हाला सोडायला. मग रस्ता दाखवत काकी पण निघाली होती. मग आम्ही विचार करत होतो तर इथून चालत जायला तर खूपच लांब होतं. मग काकीने रमाला तर घेतलं होतं कारण की मी तर सारखीच त्याच्यावर पडत होते, कारण की माझ्या हिल्स होत्या पायामध्ये, त्यामुळे मला चालता पण येत नव्हतं त्याच्यावरती. रमा आज पहिल्यांदा बसमध्ये प्रवास करणार होते. आम्ही तिच्यासोबत चाललो होतो. दुपारचा प्रवास होता त्यामुळं काही एवढी गर्दी नव्हती. मग काही बोलत बोलत पोचलो. तेवढ्यात अनिकेत आलाच होता तिकडे घ्यायला आम्हाला. मग अनिकेतने मला घेतलं आणि गेलो आम्ही शॉपिंगला. तर शॉपिंगला का गेलो होतो, कारण की आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर 5वी ॲनिव्हर्सरी आहे बरं का आमची. 5 वर्ष कंप्लीट झाली आणि 6वं लागलं. तर माझी तर शॉपिंग झाली होती. पिल्लूसाठी पण शॉपिंग केली, बाटली वगैरे पण घेतल्या, आम्हाला बाटल्या पण घ्यायच्या होत्या. मग जाता जाता थोडासा नाश्ता पण केला आम्ही. इकडे रमा बाळाला बघा थोडासा रिकामाच आमच्याच आठवला, तर ती इतकी खुश झाली होती. आधी तिच्या बाबाला खाऊ घातलं आणि तिला फक्त बोट असं दिलं तोंडामध्ये. तर एवढी हॅप्पी झाली ना, आता बघा तुम्ही कशी हसते खुदू. तर तिचं रिॲक्शन तर एकदम मस्तच होतं. रमाला म्हणलं आता तर बाळा तुझं जेवण स्टार्ट झालं, इथून पुढं तर तुला खायचंच आहे, पण तू हेल्दी खा. मग काय तिला बाहेरचं आम्ही दिलं नाही आणि सरळ घरी आलो आम्ही. तर घरी पोचल्या तिला नवीन ड्रेस घातला. हा नाईट ड्रेस आहे रमाचा. तर कसा आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. असेच 2 पॅटर्न घेतले मी तिथून रमासाठी, कारण की मला तर इतकी आवड आहे तिला असं नवीन छान ड्रेस घालायची, म्हणून मी तिला असे 2 ड्रेस घेतले आणि मम्मीने आणलेल्या वेण्या घातल्या तिला, म्हणजे टोपी. तर असा होता माझा आजचा दिवस. ओके बाय.